राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं MH9 मराठी न्यूजमध्ये। शेतीविषयक ताज्या बातम्या, सरकारी योजना आणि अनुदानाची सर्वात आधी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। पीएम किसान आणि आवास योजना मोठी घोषणा। शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर येत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आज जाहीर होणार असून देशातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोट्यावधी रुपये थेट जमा केले जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करणार आहेत। यासोबतच केंद्र सरकारने गरीब कुटुंबांसाठी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे। देशातील प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे पक्के घर मिळावे आणि त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता थेट पाठवला जाणार आहे। सरकारचा हा निर्णय गरीब आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे। 23व्या हप्त्याची उत्सुकता आणि नवीन नियम। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। यापूर्वीचा 22वा हप्ता मार्च 2026 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता आणि आता सर्वच शेतकरी बांधव 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। मात्र यावेळी केंद्र सरकारने पडताळणीची प्रक्रिया अत्यंत कडक केली आहे। केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंतच हा लाभ पोहोचावा, हा यामागचा सरकारचा उद्देश आहे। त्यामुळे जर तुमच्या अर्जामध्ये काही चुकीची माहिती असेल, कागदपत्रांमध्ये तफावत असेल किंवा नोंदी अपूर्ण असतील, तर तुमचा 23वा हप्ता अडकू शकतो। महत्त्वाच्या सूचना, काय काळजी घ्यावी? हा 2,000 रुपयांचा हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यात जमा व्हावा असे वाटत असेल तर आजच खालील गोष्टी तपासून घ्या। 1. ई-KYC। ज्या शेतकऱ्यांची ई-KYC अपूर्ण आहे त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो, त्यामुळे ती त्वरित पूर्ण करा। 2. जमिनीची पडताळणी। सरकारी नोंदीनुसार तुमच्या जमिनीची कागदपत्रे आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे बंधनकारक आहे। 3. कागदपत्रे अपडेट ठेवा। तुमचे बँक खाते, आधार कार्ड आणि इतर माहिती अचूक आणि अद्ययावत असणे गरजेचे आहे। 4. फार्मर आयडी। भविष्यात सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे त्याची नोंदणी झाली आहे की नाही हे नक्की तपासा। तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहायची असल्यास पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करून तुमचे पेमेंट स्टेटस आणि बँक तपशील सहज पाहू शकता। शेतकरी बांधवांनो, तुमची ई-KYC पूर्ण झाली आहे का आणि तुमचा फार्मर आयडी तयार झाला आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या शेती जगतातील ताज्या घडामोडी आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।